अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 62. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. मागील भागात अन्या अवी व त्याच्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी इथे काहीही करू शकते, तेव्हा त्याला एक कल्पना सुचली. त्याने ठरवले की अन्याला आजींची काळजी घेण्यासाठी त्यांच्या घरी ठेवावे, जेणेकरून आजी लवकर बऱ्या होतील आणि सत्य काय ते त्या घरच्यांना सांगतील. त्यानंतर अवीच्या घरचे त्याला माफ करतील आणि तो पुन्हा आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहील. कारण अन्याला पाहून आजींनी 3 वर्षानंतर पुन्हा आपल्या विचारांच्या कोशातून बाहेर येऊन तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता. तर आतापासून पुढे त्याच्या मनात एक कल्पना आल्यावर त्याने प्रीतीला फोन लावला. काय, ती मुलगी सापडली? प्रीतीचा आवाज आनंदाने दाटला. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होतं. जणू काही मोठं सुख तिला मिळालं होतं. तिच्या शब्दांमध्ये एक प्रकारचा आनंद आणि समाधान होतं, ज्यामुळे मॉन्टी देखील उत्सुकतेने म्हणाला, हो, पण तुम्ही लवकर या. मी आजच तुमची आणि तिची भेट घालून देतो. मॉन्टी, मी आता तिकडे येऊ शकत नाही. तू एक काम करशील का? त्या मुलीला घेऊन तू इकडे घरी येशील का? प्रीती गडबडीने बोलल्या. बरं, मी तिला घेऊन येतो. पण आजोबा आणि शिखा कुठे आहेत? मॉन्टीने थोडं घाबरून प्रश्न विचारला. कारण त्या दोघांना अन्य कोण आहे हे माहिती होतं. आणि समीराने सांगितल्याप्रमाणे आजींची आत्ताच्या अवस्थेला अन्या व अवी जबाबदार आहेत. म्हणून ते दोघे अवीसोबत अन्याचे सोबत द्वेष करत होते. आणि जर का आता ते दोघे घरी असते तर तिला घरामध्ये घेतलंही नसतं. म्हणून मॉन्टीने त्या दोघांबद्दल विचारलं. अरे, त्या मुलीला भेटल्यापासून आई व्यवस्थित जेवल्या नाहीत. फक्त दरवाजाकडे एक नजर लावून बसलेल्या असतात. म्हणून मी डॉक्टरांना फोन केलेला, तेव्हा त्यांनी काही औषधे लिहून दिली आहेत. ती आणण्यासाठी ते दोघे गेले आहेत. प्रीती बोलल्या. बरं, मग आम्ही लगेच येतो. मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावरही बोलायचं आहे. असं बोलून मॉन्टीने कॉल कट केला आणि आतमध्ये रेवा व अन्याजवळ आला. अन्या, तू मला सांग, अवी व त्याच्या कुटुंबासाठी काही करायला तयार आहेस ना? मॉन्टी अन्याकडे आसेने बघत बोलला आणि अन्याने त्याच्याकडे गोंधळून पाहिलं. मॉन्टी, अरे तू हे मध्येच काय विचारत आहेस? तिने मगाशी सांगितलं आहे ना, ती अवीच्या आनंदासाठी काहीही करायला तयार आहे. रेवा बोलली आणि अन्यानेही होकारार्थी मान हलवून तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. ठीक आहे, तर मग चला, आपल्याला आत्ताच्या आता अवीच्या घरी जायचं आहे. तिथे गेल्यावर मी तुम्हाला सगळं सांगतो. मॉन्टी आपल्या जागेवरून उठला आणि बोलला. अवीच्या घरी? पण का? कशासाठी? मॉन्टीचं बोलणं ऐकून अन्याने गोंधळून प्रश्न विचारला. ते मी तुला तिथे गेल्यावरच सांगेन. आता जास्त आढेवेढे घेऊ नको. चला. रेवा व अन्या एकमेकींकडे पाहत आहेत हे बघून मॉन्टी बोलला तसे त्या दोघी त्याच्या मागे गेल्या. मॉन्टी, अरे काय झालं? आपण असं अचानक तिथे का जात आहोत? तिथे सगळं ठीक आहे ना? अन्याने घाबरून विचारलं. हो अन्या, सगळं ठीक आहे. पण मी तुला न विचारता एक निर्णय घेतला आहे, जो तुझ्या आणि सगळ्यांच्या भल्याचा आहे. तिथे गेल्यावर तुला समजेलच मी कशाबद्दल बोलतोय. मॉन्टी बोलला आणि रेवा व अन्या दोघीही विचारात हरवल्या. मॉन्टीच्या बोलण्याने अन्या आणि रेवाच्या मनात गोंधळ उडाला होता. मॉन्टी नक्की काय ठरवत आहे आणि तो अवीच्या घरात तिला का घेऊन चालला आहे याचा उलगडा त्यांना होत नव्हता. दोघेही गुपचूप बसल्या होत्या. बहुतेक मॉन्टीच्या मनात काय चालू आहे याचाच विचार करत असाव्यात. पण अन्याच्या मनात मात्र धाकधूक वाढत होती. थोड्या वेळाने त्यांची गाडी एका टुमदार बंगल्यासमोर येऊन थांबली व त्या दोघींनी समोर पाहिलं तर समोर एक बंगला दिसत होता. बंगला दिसायला फार सुंदर होता. मोठा प्रवेशद्वार, आजूबाजूला हिरवळ आणि बंगल्याच्या समोर मधोमध एक लहान असे कारंजे होते. पण एक उणीव प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे नीरव शांतता. सगळीकडे फक्त सुखसुखाट, जणू घरामध्ये कोणीही राहत नसावं. कधी काळी हे घर आनंदाने भरलेलं होतं, पण आता इथे एक प्रकारची शांतता आणि एकाकीपणा आहे. मॉन्टीने त्या घराकडे बघून एक सुस्कारा सोडला. गाडीमधून उतरताना काही क्षण थांबला
व स्वतःशीच बोलला. त्याच्या नजरेत जुन्या आठवणी चमकल्या, कारण तो लहानपणापासून अविनाशसोबतच इथेच असायचा. बंगल्याचे बाहेरून सौंदर्य जसेच्या तसे आहे, पण आतलं वातावरण फारच भकास झालंय. मॉन्टीने स्वतःशीच विचार केला. अविने हे घर सोडल्यानंतर इथे फार काही बदल झालेला नव्हता, पण तरीही मॉन्टीला जाणवत होतं की या घराचा आत्मा हरवलेला आहे. मॉन्टी, काय झालं? कुठे हरवलास? त्याला एका जागी थांबलेलं पाहून रेवाने त्याला विचारलं. नाही, काही नाही. चला आत जाऊया, मॉन्टीने हसत उत्तर दिलं. पण त्याच्या आवाजातली उदासीनता अन्या व रेवाच्या लक्षात आली. घरात शिरताच अन्याच्या मनात वेगळंच दुःख दाटलं. कदाचित आपल्यामुळे त्याला हे घर सोडून दुसरीकडे राहावं लागत आहे, ही गोष्ट तिच्या मनात डोकावून गेली. तिला हे घर पाहून अवीचं दुःख आणि त्याच्या आयुष्यातली संघर्ष जास्त प्रकर्षाने जाणवत होतं. मोठ्या हॉलमध्ये फक्त काही जुनी फर्निचर होती आणि सगळीकडे एक प्रकारची शांतता जाणवत होती. हे घर खरंच खूप सुंदर आहे, पण काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय, अन्याने हळू आवाजात रेवाला म्हटलं. हो, तेच तर. इथे अवीची आठवण आहे, पण तो स्वतः इथे राहत नाही. मॉन्टीने बोलता बोलता एक खोल श्वास घेतला. तेवढ्यात तिथे प्रीती आली. अरे मॉन्टी, आलास तू? बरं झालं. चल ना, जरा आई तुझ्या हातून तरी काहीतरी खातील का बघ, प्रीती बोलली. आणि त्याचं बोलणं ऐकून अन्याच्या मनात धस्स झालं. काय झालं आजींना? अन्या आपल्या जागेवरून उभी राहिली आणि जवळजवळ ओरडलीच. म्हणजे बरं वाटत नाही का? प्रीती तिच्याकडे बघत आहे हे पाहून ती हळूच खाली बसत बोलली. तुमची काही हरकत नसेल तर मी एकदा आजींना बघून येऊ का? अन्याने विचारलं. नक्कीच, तू जाऊ शकतेस, मॉन्टीने थोडं हसून बोलला. आणि अन्याने एकदा प्रीतीकडे पाहिलं तर ते अजूनही अन्याकडेच बघत होत्या. आंटी, तिला एकदा आजींना पाहून तर येऊ द्या. तिथे सर्वेंट आहेत ना? मॉन्टी प्रीतीच्या डोळ्यातील प्रश्नार्थक भाव पाहून बोलला. बरं ठीक आहे, तू भेटू शकतेस, प्रीती बोलली आणि तिच्या मागे जाऊ लागली. आंटी, तुम्ही थांबा, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. अन्याचे मागे जाणाऱ्या प्रीतीला मॉन्टीने रोखलं. हां बोल, काय म्हणतोस? मॉन्टीच्या समोर बसून प्रीती बोलली, पण त्यांचं सगळे लक्ष आजींच्या रूमकडेच होतं. आणि मला तुम्हाला या मुलीबद्दल सांगायचं होतं, मॉन्टी बोलला. आणि प्रीतीने त्याच्याकडे पाहिलं. आंटी, तुम्ही म्हणत होता ना, डॉक्टर बोलत होते की आजींनी या मुलीला पाहून रिस्पॉन्स दिला. हिच्यासोबत त्यांची जुनी ओळख असेल, नाहीतर काही ऋणानुबंध असतील. तर डॉक्टरांचे बोलणं अगदी बरोबर आहे, कारण आजी या मुलीला ओळखतात. त्या या मुलीला 3 वर्षांपूर्वी भेटल्या आहेत, तेही एकदाच. मॉन्टी थोडा अडखळत बोलला. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका भेटीत या दोघींची ओळख एवढी घट्ट कशी झाली? प्रीतीच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव पाहून मॉन्टी बोलला. हो, मला हाच प्रश्न पडला आहे, प्रीती गंभीरपणे बोलली. आणि मी तुम्हाला त्या मुलीबद्दल सगळं सांगतो. ती कोण आहे, आजी तिला कशा ओळखतात आणि त्या तिला कुठे भेटल्या. पण त्याआधी तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही माझं बोलणं ऐकून स्वतःला त्रास करून घेणार नाही किंवा त्या मुलीला काही बोलणार नाही. मॉन्टी प्रीतीसमोर आपला हात पुढे करत आशेने बोलला. मॉन्टी, तू हे काय बोलत आहेस? मला काही समजत नाही. कोण आहे ही मुलगी आणि तू तिला कसा ओळखतो? आणि मी तिला काही बोलेन? प्रीती काहीच्या शंकेने बोलल्या. आंटी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ती आमच्या ओळखीची आहे आणि माझी व रेवाची मैत्रीण आहे. ती खूप चांगली मुलगी आहे, खूप मेहनती, आणि अविनाशही तिला ओळखतो, मॉन्टी बोलला. आणि प्रीतीचे डोळे मोठे झाले. काय, अविनाश या मुलीला ओळखतो? मॉन्टी, कोण आहे ही मुलगी? कोण आहे ही? तीच तर नाही ना, जिच्यामुळे आमच्या या हसत्या खेळत्या घरात भूकंप आला आहे? तिच्यामुळे माझा मुलगा या घरापासून दुरावला, तुझ्या अंकलना अटॅक आला आणि आई त्यांची ही अवस्था झाली. प्रीती आपल्या जागेवरून ताडकन उठली आणि मोठ्या आवाजात बोलू लागली. तसं मॉन्टीने होकारार्थी मान हलवली. आंटी,
आंटी तुम्ही शांत राहा, तुम्ही मला प्रॉमिस केला आहे. मॉन्टी शांतपणे बोलला. कृपया ऐका, मी तुम्हाला सुरुवातीपासून सगळं काही सांगतो. म्हणजे तुम्हाला तिच्याबद्दल जे काही गैरसमज निर्माण झाले आहेत ते दूर होतील. ती खूप साधी मुलगी आहे. मॉन्टी प्रीतीच्या समोर उभा राहत बोलला, कारण त्या तर रागातच आजींच्या रूममध्ये जात होत्या. मॉन्टी तू बाजूला हो आता. तू मला अजिबात अडवायचं नाही. अरे या मुलीमुळे माझं घर उद्ध्वस्त झालंय. हसतं वातावरण असलेल्या माझ्या या घरात आता फक्त सुखाट असतो. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी माझी दोन्ही मुलं आता एकमेकांचं तोंडही बघत नाहीत. जे आजोबा आपल्या नातवावर जीव ओवाळून टाकायचे त्यांना आता त्यांचं नाव देखील काढलं तरी राग येतो. जेवढी आपल्या मुलावर गर्व करायचे त्यांनाही आता त्यांचं नाव ऐकून राग येतो. जो मुलगा या घराचा जीव की प्राण होता, त्याला आपलं कुटुंब सोडून बाहेर जायची इच्छा व्हायची नाही. तो 3 वर्ष झाले या घराची पायरी देखील चढला नाही. सांग ना, या सगळ्यासाठी कोण जबाबदार आहे? ती मुलगीच ना. मग मी का तिला जाब विचारू शकत नाही? प्रीती मॉन्टीला बाजूला सारत पुढे जात होत्या. आंटी प्लीज प्लीज, एकदा आमचं बोलणं ऐकून घ्या. तुमचं खरंच काहीतरी गैरसमज झाला आहे. एवढा वेळ शांतपणे उभी असलेली रेवा विनंती करत म्हणाली. अन्या तशी नाही आहे. ती तर गरीब गाय आहे. लहानपणापासून खूप समजूतदार आहे. कधीही आपल्या बाबांच्या शब्दापुढे गेली नाही. तिच्या वागण्यात काहीही चुकीचं नव्हतं. तिला तर हे देखील माहिती नव्हतं की तिने ज्याच्याशी मैत्री केली आहे तो अविनाश राज्याध्यक्ष आहे. आणि ज्या दिवशी तिला ही गोष्ट कळली त्याच दिवशी ती त्याची आयुष्यातून निघून गेली. तिला त्या समीराचे डावपेच कळले नाहीत व तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती अविनाशला सोडून निघून गेली. रेवा हात जोडून बोलली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, पुढे काय होईल? अविनाशची आई अन्याला हाकलून देईल का? तर बघत रहा ही कथा मालिका. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.